सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हा मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी, फार लक्ष देऊन कीर्तन आहे का. सांगतो तुम्हासी, काय सांगतो तर भजा रे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. आणि विठ्ठलाला भजा आणि विठ्ठलाच्या समोर कीर्तने हे का नाही. मग विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात. लक्ष द्या माझ्याकडे. हां असू द्या, आता जसं असेल असं. हां आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी असं तडजोड असतं म्हणून पहिल्या दिवशी साधारण महाराज असतो. बरोबर आहे ना. असं आहे का नाही. त्याच्यामुळं लक्ष द्या माझ्याकडे. पण असं आहे ना, आज 1 नंबरचं कीर्तन या, उद्या 2 नंबरचा महाराज, परवा 3. ओपनर बॅट्समन कोणीच नसतो, रोहित शर्माच असतो. बरोबर आहे ना. पहिल्यांदा फलंदाजीला पाठवायचं म्हणजे काय, कोणावर विश्वास ठेवून जमतं का. नाही महाराज, त्यानं रन रेट पाहून बॉल मोजून रन काढले पाहिजे आणि जबाबदारी. नाही तर पहिल्यावरच दोष येत असतो. अरे तू पहिल्याच बॉलला आऊट झालं, नालायक म्हणतात. नाही मी आऊट होणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरोबर आहे ना, लक्षात घ्या. म्हणून ते काय सोपी गोष्ट थोडी आहे. माणसाला वाटतं पहिलाच दिवस. 1 नंबरचं कीर्तन आहे आज. विठाला विठाला. शाळेत 4था 5वा आलेल्याची बातमी असते का पहिला आलेल्याची. बोला. 1 नंबर आले. MPSC UPSC भारतात पहिला आलेल्याला किंमत आहे का शेवट आलेल्याला. पहिल्याला. मग तुम्ही असं पहिल्याला कमी समजता का होणार. बरोबर आहे का नाही. महाराज म्हणजे आज 1 नंबर आहे, पहिला नंबर आहे. मग तडजोड आज थोड्याफार काही कमी जास्त असलं तर आपण सगळेच ॲडजस्ट करू. उद्या त्याच्यात बदल होईल. यंदाच मोठं स्वरूप आहे. बरोबर आहे ना. पहिला याच वर्षी मोठं स्वरूप आहे. मग हळूहळू हळू ह्याच्यात सुधारणा होत राहील. म्हणून एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात पुन्हा एकदा सांगतो. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. लक्ष देऊन ऐका बरं का. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या ना, मग आम्ही देवदेव करायला मोकळे. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वाहावशी. जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. भरोवरी करणं म्हणजे काय मावल्या हो. हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात सांगतो ऐका. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाकडे नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही बरं का. महाराज म्हणले आज एक समस्या सोडवली की संध्याकाळी दुसरी नवीन समस्या उपलब्धच असते. लक्षात ठेवा बरं का. संसारात एक समस्या पुन्हा नसते. रोज नवीन समस्या असते. माणसाला वाटतं आता एवढं केले की टेन्शन जाईल, की बायको संध्याकाळी पुन्हा दुसरंच काहीतरी सांगते. संसारातली एक समस्या माघारी येत नाही. रोज एका समस्येला तोंड द्यावं लागत असतं. एक पूर्ण केली की दुसरी लगेच उभी राहणार आहे ना. महाराज लक्ष देऊन ऐका बघा. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघीचे लग्न झाली. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती. तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळात पण आली. पहिली बाळात पण होऊन जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, आणि दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असता. लक्षात ठेवा. म्हणून जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागेल. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही बरं का. आखी लंका रावणाची सोन्याची होती, पण कधीच म्हणला नाही नात करती काय. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला. आखी लंका सोन्याची होती पण यावंच लागतंय असं म्हणलं नाही तो कधी. लक्षात येतं माझं बोलणं. सोन्याची लंका होती रावणाची. लक्ष देऊन आहे का बरं का. सोन्याची लंका. एवढा श्रीमंत होता की रावणाच्या श्रीमंतीची साधू संताला सुद्धा दखल घ्यावी लागली. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं त्याची सोन्याची होती. लक्षात घ्या. महाराज म्हणले 1,19,000 रुपये तोळा झाले आता. बरोबर आहे ना.
मग त्याचं काय असतं महाराज आहे का? एवढा श्रीमंत. पर नुसता श्रीमंत होता का, विद्वान पण होता. हे भगवान शंकराचा आपण तांडव स्तोत्र ऐकता ना, त्याचा लेखक निर्माता रचयिता रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते उच्चारता सुद्धा येत नाही. रावण म्हणजे काय असं आंडू पांडू नव्हता बरं का. रावण हा प्रकांड पंडित होता. रावणासारखे श्लोक, एवढे अवघड श्लोक मानता सुद्धा येत नाही काय माणसाला. जटाटवीटलज्ज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां. ऐकलं तरी मन प्रसन्न होतं माणसाचा. हे याचा रचयिता रावण आहे. विद्वान होता, श्रीमंत होता, विद्वान होता. बरं, ताकदही कमी नव्हती रावणात. हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणात. वारा झाडायला होता, गणपती बाप्पा हराळा आणायला होती. लक्ष द्या, एवढा ताकदवान होता. बरं, परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? नानाव रे बाबा, किती? बरोबर बरोबर, 80,000. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या, दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. महाराज म्हणले 1.25 नातू. बरोबर आहे ना, एवढा श्रीमंत होता. विद्वान होता, श्रीमंत होता, परिवार मोठा होता. त्याच्या संसारातल्या इच्छा होत्या. पहिली इच्छा संसारातली रावणाची कोणती होती बघा? स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. आता रावण तेवढा श्रीमंत मोठा म्हणल्यावर ते काय तंबाखूला चुना मिळाव एवढ्या प्रतिज्ञा थोडाच करणार आहे. मोठा माणूस जेवढा त्याच्या इच्छाही तेवढ्या मोठ्या असतात. प्रतिज्ञा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, एक. दुसरं, समुद्राचं पाणी गोड बनवायचं, 2. आणि सोन्याला सुगंध आणायचा, 3. मेला रावण. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला. पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे बोला? एखाद्या इच्छेचा असं आहे ना, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. पुन्हा एकदा आहे का, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. एकाला म्हणलं काय पाहिजे तुम्हाला? आता काही नको महाराज, आता जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा, तरुण मुलांना कळेल. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. बरोबर आहे. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर उभी राहत असते. पायी पायी चालला की वाटतं सायकल असली पाहिजे इच्छा. सायकलवर चालला की वाटतं हे पॅडल मारावं लागतंय, मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकलवर बसला की वाटतं हे काय फायदा आहे, डोळ्यात धूळ जाते. एखादा 4 व्हीलरवाला अंगावर धूळ उडून जातो, काय टेन्शन आहे, पाऊस आला तर ताण आहे. 4 व्हीलर पाहिजे. साधी 4 व्हीलर घेतली तर जमत नाही पहिल्यांदा, मग एखादी सेकंड हँड घेतात माणसं. मुंबईवरून नाही तर पुण्यावरून MH12 नाही तर MH04 आहे का नाही, ते घेतलं की म्हणतात हे काय फायदा आहे, पुन्हा बदल. हे थांबणार नाही. म्हणून महाराज म्हणले जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल. आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही देवाला भजू, पण काय लागल मग देवाला भजायला? म्हणले काहीच नाही. काही नलगे एक भावाची कारण, तू का म्हणे आण विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव पाहिजे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळी आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. बोला. भाव बळे आकळे, हे रवी न आकळे, करतळे आवळे पैसा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित्त. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. महाराज म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला देव आहे. म्हणून आहे ना, भाव तिथं बोला, जिथं भाव तिथं देव. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव. बस सोपं आहे. विठाला विठाला याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावशी दुरी.
आणि आपल्या काय नदीचं नाव आहे? शिना नदीची पुरी वावशी, असं का नाही? भवाची पुरी तुमची शिना नदी लय गाजली यंदा. हो हो, विठाला विठाला. तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. आता लक्ष द्या, सांगतो या शब्दांना अभंगाला सुरुवात आहे. जगाच्या पाठीवर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कोणाला, सांगतात कशासाठी, हे फार महत्वाचं आहे. आता महाराष्ट्रात सगळं विक्षिप्त वातावरण सांगणाऱ्यांमुळे झालेलं आहे. माझं पुन्हा एकदा ऐका बरं का. सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, ह्या 2-4 गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतो. आज महाराष्ट्रभर माणसं ताणात आहेत, सगळी माणसं टेन्शनमध्ये, पण कुणामुळं? त्यांच्यामुळं नाही, सांगणाऱ्यांमुळं. मग कोण सांगतं, कुणाला सांगतं, काय सांगतं, कशासाठी सांगतं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असावा. पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असावा. अधिकार तैसा दावेला मार्ग, चालता हे मग कळो येते. हा जमलं. अहंकाराशिवाय अधिकाराशिवाय माणसानं बोललं नाही पाहिजे. ऐका आता, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजनेच्या चुका काढाव का? बोला. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजनेच्या चुका काढाव का? नाही. तुला बायको टायमावच्या देणं आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं, लाल लाईट लागतो का पिवळा का, फ्यूजच उडून जातो. बरोबर आहे ना? अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आता हे तुमचा तालुका करमाळा तालुका आहे. मी जर म्हणलं हा करमाळा तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? नाही, ऐकणार नाही आणि ऐकण्याचा संबंधही नाही. 5 मिनिटं कीर्तन अजून सांगा, ते ऐकू ना आम्ही. करमाळा तालुका बंद करा, तुमचा सांगण्याचा काय अधिकार आहे? पण मुख्यमंत्र्याने सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, चालू ठेवण्याची हिंमत आहे कोणाची? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, 5 महिना. बरोबर आहे ना? त्यांनी दिल्लीत सांगितलं, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे ना? तो सांगणं त्यांचा अधिकार आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. तुकाराम महाराजाचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणले, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराणी व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ मला विचारा, बाकीच्यानी ओझे वाहण्याचं काम करायचं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुला चिदानंद मूर्ती. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. बोला. आणि म्हणून रामेश्वरे म्हणजे रामेश्वर भट्ट, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक. एवढा मोठा अधिकार होता तुकाराम महाराजांचा. हा, नाम घेता कापे एवढा. रामेश्वर भट्ट पाया पडल नवल नाही, काळ सुद्धा महाराजांच्या पाया पडायचा, एवढा मोठा अधिकार तुकाराम महाराजांचा. मग सांगण्याचा अधिकार आहे, पण अधिकार असून जमतं का? सांगणं अनुभवाचं बी पाहिजे ना. महाराज म्हणले, हे बघा, मला जे जे अनुभव आले मी तुम्हाला सांगतो. हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव, हागे माझा
भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायणा केला ऋणी नारायणा केला ऋणी नारायणा केला ऋणी भाग्याचा भक्तिभाव भाग्याचा महाराज म्हणले हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. महाराज म्हणले तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा अनुभवा व्यतिरिक्त महाराजांना काही बोलू नये. तुम्ही करण्याचा आवाज वाढवला का दादा? हा बर. अनुभवाशिवाय माणसानं बोललं नाही पाहिजे. हा मग सांगणं आधी हे बघा माझ्याकडे लक्ष द्या. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. किती अभंगाचा अर्थ कळतो यालाही किंमत नाही. किती अनुभवात आले याला किंमत आहे. अनुभव पाहिजे ना. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी वाचावी नाही हा अनुभवावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. बरोबर आहे. कीर्तन किती दिवस करायचं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं. कथा किती दिवस करायची? सदाशिव्या श्रीमद भागवती कथा निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं कळलं. बरोबर आहे ना. तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर मी अर्ध कीर्तन तरी संस्कृतमध्ये करेल, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगणं माझं कर्तव्य आहे. अवघड बोलून नको तिथं अवघड बोलून काही फायदा आहे का? अजिबात नाही. पारभकाचे साठी पंथे हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दावेती. नुसतं ज्ञान असून फायदा नसतो. हा ते कुठं वापरायचं याचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं असतं. विठाला विठाला. लक्षात ठेवा. मग अनुभव पाहिजे. महाराज म्हणले अनुभवाशिवाय मी काही बोलत नाही. सांगणं अधिकाराचं आहे अनुभवाचं आहे. एवढं असून जमतं का? सांगणं हिताचं असलं पाहिजे. माझी तर तमाम महाराष्ट्रातल्या नेत्यांना विनंती आहे, समाजाला हिताचं सांगा. समाजाला अंधारात ठेवू नका. नाही तर हे पाप तुम्ही फेडसाल कुठे? अरे या समाजाला आज आपण गावागावात ठेवलं नाही महाराज. आणि जबाबदार माणसाची जबाबदार माणसं खरं बोलत नाहीत. होय खरं बोलत नाही महाराज. यांना हृदयच नाही या लोकांना. बघा लक्षात ठेवा. आणि समाजानं जाणून घ्या. 18 पगड जातीतले लोक जर आज कीर्तनाला असतील तर माझं सांगणं आहे तुम्हाला, कोणत्याही नेत्याच्या भाषणाला भडकाऊ भाषणाला बळी पडू नका. लक्षात आलं तुमच्या? हे हिताचं बोलणार नाहीत. समाजाच्या हिताचं राजकारणी माणूस बोलणार नाही महाराज. त्याच्या हिताचं आहे तो ते बोलेल, त्याला राजकारणी म्हणतात. जो समाजाच्या हिताचं बोलत असतो तो समाजकारणी असतो. आणि जो स्वतःच्या हिताचं बोलत असतो तो राजकारणी असतो. राजकारणी कधी समाजाचं हित नाही करू शकत, एवढं लक्षात ठेवा. मग हिताचं सांगितलं पाहिजे ना. ऐकावं माणसानं. हे बघा, लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. इथं बसलेले बरीच मंडळी उभी राहिले. आता यांच्या एवढे पोरं असते, तुमचे पोरं माझ्या एवढाले असतील. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तरी पण ही मंडळी आता वयानं मोठी आहे का नाही? मग मी जर हिताचं सांगत असेल तर त्यांनी माझ्या वयाचा विचार करावा का? नाही. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान होतो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. वयाचा ज्ञानाचा संबंध नसतो बरं का. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो. तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? आता लहान लेकराचे केस पांढरे तुम्ही पहा. काय काय बऱ्याच लहान लेकराचे पांढरे केस झाल्या. मग पांढरे केस काय म्हणतात, आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही.
अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आमच्या एवढा पूर पाहिला का खडकीतला तुम्ही? हा, विठाला विठाला. हे 4 दिवस पूर पाण्याचं भाग्य आमच्या पदरात पडलं. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. लक्ष देऊ नाही का माझ्याकडे? मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात ना रे बाबा, पण ज्ञान वाढत नाही. आणि अवयव वाढायचा ज्ञानाचा संबंध नाही. आता हे अवयव सांगतो मी तुम्हाला. ह्या मिशा आल्या आपल्याला. आपण काय याला खत घातलं का, पाणी दिलं का, फवारणी केली? बोला बोला ना. मिशी येण्यासाठी काही प्रयत्न केले का? नाही. वय झालं? बोला बोला बोला. वय झालं, आली. इच्छा नसती तरी येणारच होती, आणि असती तरी येणारच होती. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का? मांजरीला मिशी आहे. आकलीचा आणि मिशीचा संबंध काय आहे? विठाला अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो, लक्षात ठेवा. लहान पोरग मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकलं पाहिजे. हा, बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकावं. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं त्यांच्या खोलीत बसले, दरवाजा लावून घेतला की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही, आणि तुमचं मड कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका. येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं माणसा. हा, बायकोला काही बोलू जाऊ नका बरं, नाही तर ती ईडी सारखी आपल्या खानदानाची सगळी चौकशी लावती. हा, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. माझ्या येडीचं ऐका. काम करून करून मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2 होणार. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला 10 गुंठे वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून, पण पोरांकडे बघा. आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. बरोबर आहे ना? सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या पहा. त्या म्हणतील हाच बाबा दरवर्षी आणा, मग तरी यायच्यात बदल होईना. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल ते ऐकावं का माणसानं? नाही. असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं. अजिबात पाप लागत नाही. पापच नाही लागत. घर फोडणाऱ्या बाईला रोज हाना तुम्ही, अजिबात पाप लागत नाही. लक्षात आलं का? पण एखादी बाई जर म्हणत असेल बायको, का हो तुम्ही हे दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला. अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही. अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला कोणत्या बैठकीत बोलवत नाही. अहो या दारूमुळं तुम्ही आले की लोक रस्ता बदलतात हो. समृद्धी जरी असला तर ते खडकीच्या रस्त्याने येतात हो. अहो या दारूमुळं तुम्ही कोण्या कार्यक्रमात नाही. पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू, नका करू शरीराचा, संपत्तीचा आणि इज्जतीचा नाश. दारूनं न भरून निघणारा नाश आहे एक शरीराचा. त्याच्यापेक्षा अजून सांगतो, शरीराचा नाश आहे, इज्जतीचा नाश आहे आणि संपत्तीचा सुद्धा नाश आहे. म्हणून दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरिनाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही. आता हे माझं सकाळचं कीर्तन उद्या हिंगोलीच्या पुढे आहे आणि उद्या संध्याकाळी पुन्हा पैठणच्या जवळ वाघजाई आहे. मी गावाच्या नावासही सांगतो. उद्या सकाळी शिकारी बोरी इथून जवळपास आता 400 किलोमीटर आहे ना, आणि संध्याकाळ पुन्हा पैठणच्या जवळ. इथून पैठण किती जवळ होतं? बरोबर आहे ना? इथं थांबला असतो कुठं आणि इथून पैठण जवळ होतं का नाही. पण ते म्हणले महाराज अर्धा तास कीर्तन करा, पण तुम्ही या इकडून तिकडं तिकडून इकडं शांत बाय. बरोबर आहे ना? अवघडच आहे ना. ही पळापळी सोपी आहे का? अजिबात नाही.
पण महाराज म्हणले ते सगळा प्रवास केलेला विसरतो या कीर्तनात उभं राहिलं की. इथं उभं राहिलं की स्वर्ग सुख सुधायच्या पुढं फिका आहे. लक्षात आलं का? जो राहिलेला उभा आहे त्याला याची मजा माहिती आहे. लय सोपं नाही ना. मग नशा करायची तर हरिनामाची करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही. विठाला विठाला बायको तळमळीनं सांगत असेल की दारू पिऊ नका, तर हे ऐकलं पाहिजे. हा, लक्षात देवा, हे हिताचं आहे. हे बायको जरी सांगत असलं तर माणसानं ऐकलं पाहिजे, हे हिताचं आहे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे आणि हिताचं आहे. एवढं असून चालत नाही. मग शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या. लक्ष द्या, एखाद्याच्या जमिनीचा व्यवहार आहे, आपल्याला विचारलं तर बोलावं, बरोबर. एखाद्या मुलाची सोयरीक आहे, आपल्याला विचारलं तर बोलावं. काही गोष्टी विचारल्या तर बोलाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलू नये. हे बघा, मूर्खस्य गात्रा निवर्धन्ते, असं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मूर्ख माणसाला सुद्धा उपदेश करत बसू नये. माणसाला क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. क्रोधी माणूस असेल तर त्याला सांगू नका. रागीट माणूस असतो ना, त्याला फारसं सांगत बसू नये बरं माणसाने. त्याला सहन होईल त्याचा चेहऱ्याचे हावभाव पाहून सांगत जावं. आणि त्याची अशी नस फडफड करताना दिसली की म्हणा येतो मग आता राम राम, बरोबर आहे ना. त्याला लय सांगत बसू नये माणसात. लक्ष देऊन ऐका. क्रोधी माणसाला सांगू नये, अविश्वासी माणसाला सांगत बसू नये आणि मूर्ख माणसाला सांगत बसू नये. मूर्ख माणसाला सांगत बसायचं नाही. मूर्ख कधी ऐकत नाही. हा, मग काही गोष्टी विचारते तर बोलाव्या, पण कुणाला बी बोलायच्या नाही. विठाला विठाला काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का बोला? नाही, हाताला धरून दुकानात नेलं पाहिजे. त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढले पाहिजे, त्याला पाजलं पाहिजे आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून दिलं पाहिजे. जातीन आपले 200 रुपये, पण नास्त होईन ना सप्त्याचा. कोण सांगितलं होता एवढा मोठा कराय? बरोबर आहे ना. नास्त होईन ना सप्त्याचा. आपल्याला नाही पुढं होता येत, पण याला पाजून पाठवू ना आपण. याच्यातच आपले बहादर माणसं आहेत. हा, याच्यातच आहे. मी तर म्हणतो दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, ऐकत नाही. नाही, दारू पिणार ऐकत नाही. मग किती समजून. एकाला म्हणलं दारू का पिता, म्हण टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर प्या. दारूनं तर काही क्षणाचं टेन्शन जाईल, रोगरनं तर कायमचंच जाईल ना. लक्षात येते का? काय काही निमित्त करायचं, पण प्यायचं एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीन फिरायचं. आता ते एसटीन फिरताना अनेक अनुभव यायचे. बस स्टँडवर झोपावं लागायचं. आता आता आले गाड्या वगैरे, पण याच्या अगोदर 20 वर्षाचा काळ खूप अवघड गेलेला आहे बरं. ते आता दिसतील आपल्या. मग ते एसटीत बसलं का असं ते धोतर वगैरे पाहिलं की लोक बावळट समजतात. आता पोरी जीन्स पॅन्ट घालायला ना, आम्ही धोतर घालायला, मग आम्हाला काही चांगलं म्हणत असते. मध्ये एसटीत बसलं का ते एखादा शर्टिंग केलेला पुढंच बसलेला असतो. तो म्हणतो महाराज पाठीमागे वा. अडतोय का सासऱ्याची एसटी आहे का काय? पण बघ काय कुणाला बोलत बसायचं, जाऊ द्या म्हणलं मागे बसा, मग जायचं आपलं, बसायचं मागे. आमच्यासारख्याला कोणी पुढं बसू देत नाही. मग एखादं पिलेलं येतंय पुन्हा, त्यालाही कोणी पुढंच बसू देत मग. आणि ते पुन्हा नेमकं आमच्या जवळ एकमेका सहाय्य करू. बरोबर आहे ना, असं आहे का नाही. मग ते येतं नेमकं आमच्या जवळ. बरं ते मुक बसत नाही. मला म्हणे महाराज दिसता, महाराज दिसता. म्हणलं हो काय महाराजच आहे. बाबू दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका, त्याला भक्ती करायची इच्छा असते बरं का. हो, दर्शन घेऊ द्या दर्शन. म्हणलं नका, राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन म्हणले शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या बा. त्यानं अर्धी क्वार्टर पिली होती आणि अर्धी हातात होती. मी म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे, ही बाटली धरा मी दर्शन घेतो. अरे म्हणलं तू काय पागल झाला का काय? मला म्हणे कुठं चालली? म्हणलं कीर्तनाला चाललं. कुठं आहे म्हणे कीर्तन? म्हणलं खडकीला आहे. म्हणे आमच्या गावात? असं अचानक येतं आमच्या गावात? म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात? म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. 11,000 रुपये दिले म्हणे आपण. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग आपण 11,000 दिले म्हणले आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? वाटा कळतो ना.
आपला सप्त्यात भाग आहे का नाही, वाटा आहे का नाही? म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय? मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. विठ्ठला विठ्ठला हा लक्षात ठेवा. मला काय दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नाही, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, त्यांना दिसतंय का? थोडं थोडं दिसतंय. हा बरं चला उदाहरण. काय नाव बाबांचं? देवा बाबा. हा समजा आता देवा बाबा इथून स्टेजवरून खाली उतरायला लागले, त्यांना थोडं थोडं दिसतंय, पण आपण उदाहरणासाठी समजू त्यांना दिसत नाही. आता ऐका, ते इकडून आले आणि इकडून असे जिथं पायऱ्या नाही तिथून ते खाली उतरायला लागले, आणि आपल्याला दिसायला लागलं की आपले देवा महाराज आता इथून खाली खाली चालले बा, आणि इथून जर खाली आली तर देवा महाराज देवाकडंच. बरोबर आहे ना? देवा महाराज देवाकडंच जातील बा, आपल्याला दिसायला लागलं. मग देवा महाराजानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्या माणसानं पाहू का? देवा महाराजानं उतरण्याची वाट, रस्ता विचारण्याची वाट ननावरे बाबांना पाहू का? होय नाही. मग ननावरे बाबांना काय करावं? देवा महाराजाच्या हाताला धरावं आणि जिकडून रस्ता आहे तिकडं खाली आणून घरी नेऊन पोचवावं. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सतपथा, तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्याशी उद्धावया तत्वता मी प्रार्थितच. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळी माणसं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून, खऱ्या देवा गेले विसरून, खऱ्या देवा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून, गेले विसरून, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा लोकाला आता विसर पडला. बरोबर आहे ना? आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काय आहे? काम आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मला दिसतंय, मला माहिती आहे, आणि लोकांना दिसत नाही. मग यांच्या हिताचा रस्ता दाखवणं हे माझं काम आहे, आणि तो रस्ता आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी विठ्ठला, भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुराव शिरोरे, करिता भरोवरी दुराव शिरोरे, करिता भरोवरी
टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका आता. तुम्हाशी म्हणजे कुणाशी बाबा? तुम्हाशी म्हणजे सोपान महाराजाशी का? तुम्हाशी म्हणजे ननावरे बाबाशी का? तुम्हाशी म्हणजे देवा महाराजाशी का? तुम्हाशी म्हणजे नेमकं तुम्हाशी म्हणजे कुणाशी? सांगतो तुम्हाशी म्हणजे मग खडकीवासियांशी का? नाही, तुम्हाशीचा अर्थ काय? माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाशीचा अर्थ असा आहे, आपल्या वारकरी संप्रदायात जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. मी तर तुमचे सांगेल की या पत्रिकेचा आदर्श सगळ्या महाराष्ट्रानं घेतला पाहिजे. या वातावरणात, या महाराष्ट्राच्या चालू वातावरणात या पत्रिकेचा आदर्श जाणकारांना माझे शब्द कळतील. सगळ्या महाराष्ट्रानं घेणं आज काळाची गरज आहे. हा, मी तर कार्यकर्त्यासाठी आणि गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणून. हे लक्ष देऊन आहे का? तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, दौंडी पिटी भावे. महाराज म्हणले जात वीत गोत कुळशीळ मात, भज खा त्वरित भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बा. बरोबर आहे ना? काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला पुढचं म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात माझी दिंडी आहे 225 नंबरची, हा, रथाच्या मागे. मग त्या बाया दिंडीत आल्या. दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली का पुण्यातले लोक रस्त्यावरच उभे राहतात बघा. कोणी बिस्किट वाटतं, कोणी ते शेंगदाणे वाटतं, कोणी ते राजगिऱ्याच्या पुड्या वाटतं, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅग वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्या एकमेकीला म्हणतात, माय खोटे का ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा, नळाचा न आणि बाणाचा न फरक आहे ना. फरक आहे का नाही? अक्षर बदललं तरी अर्थ बदलत असतो. अक्षर बदललं तरी अर्थ बदलत असतो. बरोबर आहे? अनुस्वार बदलला तरी अर्थ बदलत असतो. आवाजाचा टोन बदलला, चढ उतार जरी कमी जास्त झाला, तुम्ही तेच शब्द चढत्या आवाजात बोला, लोक म्हणतात आहे कमी आवाजात बोल. तो म्हणतो काय झालं? हो बोलला वाईट नाही पण कमी आवाजात बोल. लक्षात आलं माझं बोल? आवाज कमी कर जरा. उदाहरण सांगतो. कुठे चालली? जेवाय चाललो. कुठे चालली? जेवाय चाललो. बदलला अर्थ. बरोबर आहे ना? एवढ्या आवाजात जर जेवायला चाललो म्हटलं तर समजायचं तो जेवाय चालला नाही, त्याला कुठं जायचं हे सांगायची इच्छा नाही. बरोबर आहे ना? आज अक्षर बदललं तर अर्थ बदलतो ना. आणि भाषेत बदल आहे. आमच्या इकडे गेले तर म्हणतात मल तुल, तिकडे विदर्भात गेले तर मले, विदर्भात गेले तर मले तुले, तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. आमनं तुमनं म्हणजे माझं तुझं, याला आमनं तुमनं. मी ते धरणगावला चाललो. म्हणलं एकाला रस्ता विचारला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ? म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना, ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस, काय अडचण नाही. बठ नाही जमस, थोडं थोडं जमस. हा तर ते फिरल्यामुळं त्यांची पण ती भाषा अवगत जाईल. बरोबर आहे ना? तिकडं आमनं तुमनं. इकडे लातूरकडे गेले तर आलाव का, गेलाव का, नात करती का. हा बरोबर आहे ना? हा आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का. तिकडं लातूरचा भाषा अशी. एकदा नांदेड साईडचा फोन आला मला, नांदेडच्या पुढचा. म्हणे महाराज कुठवर आल्या? म्हणलं आल्या. तिकडं माणसाला बी आल्या आणि बायाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. तिकडं त्यांची भाषा वेगळी. आल्या गेल्या.
इकडं तुमच्या इकडे काय म्हणतात, माझं तुझं का मला तुला, माझं तुझं. इकडं माझं तुझं, पण ते सॉफ्ट आवाजात असतं, असं एकदम माझं तुझं. पुण्यात जर गेले तर माझं तुझं. कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना. हां, पुण्यात जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का, भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात. मेला भाऊजी उपवासी. कळलं. तिकडे गेले तर असं, बरोबर. भाषेत बदल आहे. तसं भजे खा त्वरित आहे का, भज का त्वरित. भज म्हणजे भज भजती धातू, भजन कर, भज. पण त्वरित महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका, भज का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. आणि सांप्रदायिक लोकांनी हा विचार करायचा नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती अवघड झाली आहे. या दुःखानं महाराष्ट्र ओरपळून चाललेला आहे. अरे एवढंच ठिकाण राहिले समाजाच्या विश्वासाचं, एवढी जागा आहे की जिथं समाज अंतकरणात निर्मळ होऊन बसलेला असतो आणि सांगणाऱ्या महाराजावर विश्वास ठेवत असतो. म्हणून माझी सांगणाऱ्या महाराजांना विनंती आहे, तुम्ही राजकारणी नाही आहेत, तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचे पाईक आहात. कीर्तन करत असताना हे विसरता कामा नये. आपण आज वारकरी संप्रदायातल्या मंडळीनं सत्य परिस्थिती समाजासमोर मांडणं गरजेचे आहे. विठाला विठाला तुम्हा सर्वांना सांगतो, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीच्या नाम. संप्रदायात अशा व्यक्ती झाल्या की त्यांचं जातही माहित नाही. चला मी आत्ता चालू संत सांगतो तुम्हाला, रनिंग आता चालू. गजानन महाराजाची जात माहिती आहे का कोणाला, बोला. संत गजानन महाराज शेगाव, जात माहिती आहे यांची, नाही माहिती. आणि मी म्हणतो गजानन महाराजाचं खूप पुण्य आहे की त्यांची जात लोकांना माहित नाही. नाही तर या महाराष्ट्रानं सगळ्या संताला जातीत वाटून टाकले, बरोबर आहे ना. सगळ्या संतांना लक्षात ठेवा, माहित नाही. अशा व्यक्ती संप्रदायात होऊन गेल्या महाराज. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही कोण्या जातीतले असा, कोण्या गावातले असा, कोण्या जिल्ह्यातले असा, कोणत्या राज्यातले असा, नाही तर कोणत्या देशातले असा. आम्ही दुबईला जाऊन सुद्धा कीर्तन केली. याला म्हणतात, महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करी. सोपं आहे. म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही विठ्ठलाला भजा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. आता विठ्ठलाचं नाव का घेतलं. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे, वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणले विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोश मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. महाराज समचरण दृष्टी विटेवरी, तेथे माझी हरी वृत्ती राहू. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमुचे जीवन, आगमनिगमाचे स्थान. एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं तो रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. बोला नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया,
जन्म वायाला जाईल. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात पुन्हा सांगतो, आठवण करून देतो. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे ना. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक हिंद केशरी पैलवान होता आणि कुस्तीचा फड जिंकून गावाच्या जवळ जवळ आला. लक्ष द्या. आणि 2 चोरांनी त्याला अडवलं. कुणाला? त्या पैलवानाला, हिंद केशरी. आणि 2 चोरांनी अडवलं, त्याला मारलं. त्याच्याजवळची बक्षिसाची रक्कम घेतली, ट्रॉफी घेतली, अंगावरचे कपडे फाडले आणि दिला हाकलून गाव. तो घरी आला, दार वाजवलं. बायको म्हणे, माय तुमची ही अवस्था कोणी केली? तो म्हणे, अगं गावाच्या जवळ आलो होतो, इथं आल्यावर 2 चोरांना अडवलं म्हणे मला आणि मारलं. बायको म्हणे, गाव तुम्ही त्याच्यातल्या एखाद्याला तरी मारला असेल नाही का? हां मारलं, एखाद्याला तरी मारला असेल ना. तो म्हणे, असं बावळट सारखं बोलू नको. माझी कुस्ती लावायची म्हणजे 51,000 रुपये द्यावा लागतात. चोरासंग फुकट कुस्ती खेळा येडा आहे का? काय मार मग? हे वाया गेल्यासारखं आहे का नाही? हे वाया गेल्यासारखं आहे. महाराज म्हणले, देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असल. सुंदर ते ध्यान उभे टेवरी, करकटेवरी राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशी कळा. लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची बोटी राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. महाराज म्हणले, रूप सावळे सुकुमार. एवढ्या सुंदर परमात्म्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे. ऐकताय ना? एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलं. देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. 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 देवे दिला देह हो भजना गुमटा. देवे दिला देह हो भजना गुमटा. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम. अब
तुम कब सुमरोगे राम. काही क्षणाचं जीवन आहे म्हणून, काही क्षणाचं जीवन आहे म्हणून म्हणतात देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. काही क्षणाचा देह आहे, 2 दिन का म्हणतात. म्हातारं झाल्यावर देवदेव करायचं. आपल्याला माहिती आहे आपण म्हातारे होणार आहे. नाही माहित. आजी तुम्ही किती तारखेला म्हाताऱ्या झाल्या? नाही सांगता बरोबर. लग्नाची तारीख सांगता येईल, म्हातारं होण्याची तारीख माहिती आहे कोणा? बरं त्या झाल्या, आपण होऊ का नाही गॅरंटी नाही. म्हणून लक्षात ठेवा, भजन करणं गरजेचं आहे. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती पण खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात 1 झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी बरोबर आहे ना. लक्षात येते का? अहो कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते. कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. कुत्रं एक दिवस मरणार, आपण सुद्धा एक दिवस मरणार. पण कुणासारखे बोला, आपल्याला वाईट बोलायचं नाही बा. तुमच्या तुम्ही गावकरी पाच बघा, बरोबर आहे ना. भजन न करता मेलं तर त्या कुत्र्याच्या मरण्यात एक ना एक दिन बदलना पडेगा. वाजवो, आवाज देगा वाजवो म्हण बरोबर. लक्ष देऊ नका. जैसे मना है वैसे सांगे है मैंने, असं थोडंच काय मेरा काय मागं पुढं थोडाच हो गया है तवा. लक्ष द्या माझ्याकडे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा. बाप बेटे ये भाई भतीजे, तेरे साथी है सब जीते जीते. अपना आंगन उठाना पड़ेगा, अपने चौखट से टलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख की हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस बारिश का, क्या भरोसा है इस जिंदगी का. महाराज म्हणले द्याचा भरोसा नाही. विठाला विठाला सगळ्यांचा. आर निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. हे बघा लक्ष द्या माझ्याकडे. कुत्र्याला भूक लागती, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे. पण याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात भजन करता येत नाही. म्हणजे या नरदेहात आल्यानंतर भजन करणं गरजेचं आहे. महाराज वेगळे पण काय या नरदेहात भजन करता येतं एवढंच वेगळं पण आहे. काय म्हणतात भजन केल्यानं काय होतं.
आता बरेच माणसं विचारतात ना, का हे 2-2 तास लोक, काही नाही ते पदा त्या आता किती आलं तरी त्या 4 दिवसा एवढं होणार नाही. विठाला 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 विठाला. भजन करता येतं एवढंच महत्वाचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही. म्हणून जर भजन नाही केलं, देवानं आपल्याला नरदेह भजनासाठी दिलेला आहे हा, नाही तरी गेला जन्म वाया. भजन नाही केलं तर जन्म वायाला जाईल. मग करिता भरोवरी दुरावची दुरी, करिता भरोवरी दुरावची दुरी, करिता भरोवरी दुरावची दुरी, करिता भरोवरी दुरावची दुरी. भवाची पुरी वावसी, भवाची पुरी वावसी, करिता भरोवरी दुरावची दुरी, करिता भरोवरी दुरावची दुरी. करिता भरोवरी दुरावसी दुरी. जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जावं लागत असतं. महाराज म्हणले जेवढी बरोबरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागत असतं. आणि एक दिवस भवसिंधूचा पूर, जसा शिना नदीच्या पुरात काय काय वाहून गेलं काही पत्ता आहे नाही महाराज. आपण नाही गेलो म्हणून रोज कीर्तनाला या, बरोबर आहे ना. आपण त्या पुरात सापडलो नाही म्हणून वर्गणी द्या. आपण त्या पुरात सापडलो नाही, सप्त्यात पडल ती सेवा करा. लक्षात आलं का? काय काय लोकांचं उद्ध्वस्त झालं, काय काय वाहून गेलं या पुराने. ज्याचं गेलं त्याला विचारा. भगवंतानं आपल्याला तेवढी बी झळ नाही ना लागू दिली. लक्षात येते? नाही तर किती या वर्षी पावसानं हाहाकार केला माझा. लक्षात ठेवा बरं. अहो बऱ्याच गावातल्या लोकांच्या म्हशी ते गाई, तुम्ही गाईचा धंदा करता ना, बरोबर आहे ना सोळंके भाऊ. ते एका गावात त्या मी पाहिला तो व्हिडिओ, साळुंके भाऊ एक व्हिडिओ पाहिला, त्या जर्सी गाई एका गोठ्यात सगळ्या मरून पडलेल्या. बेलगाव, हा इकडेच आहे का ते, जवळ आहे बघा. मग किती नुकसान झालं त्या माणसाचं, है का? माझे हे बघा फार अवघड गोष्टी आहेत ह्या. आणि अशा टायमाला एक बोलू तुम्हाला, आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्याला दुसऱ्याला खाऊ घालणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येकाने हा. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून गजानन महाराज संस्थान असेल, शिर्डी संस्थान असेल, आळंदी संस्थान असेल, आपल्या जिल्ह्यातलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग, पंढरपूरचं संस्थान असेल, अनेक जेजुरी संस्थान असेल, अनेक संस्थानानं शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आले बरं. कारण एक बोलू तुम्हाला, पांडुरंग हा शेतकऱ्याचाच देव आहे. पांडुरंगाला देणगी कुणाची आहे? श्रीमंतापेक्षा शेतकऱ्याचीच आहे. पण अशा टायमाला त्यांनी मदत केली, फार आनंदाची गोष्ट आहे. पण माझी विनंती आहे, आपल्या जवळपास अडचणीत धावून जा. कारण आत्ताचा काळ आपल्यावर, आज काळ त्यांच्यावर आहे, उद्या आपल्यावर येईल. आणि आज आपण जर त्यांच्यासाठी काही केलं तर उद्या आपल्यासाठी ते केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. मग महाराज म्हणले भरोवरी केली की भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागत असतं. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे
पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं याला म्हणतात भवसिंधूचा पूर. याच्यात वाहून जावं लागेल आपल्याला. आणि संसार हा पूर्ण होणारा नाही. सुंदर उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही आहे. एक गरीब माणूस होता, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे मिळेल त्याच्यात त्याची तो उपजीविका भागवायचा. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. दुसऱ्याचे असे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे मिळणारे जे पैसे त्याच्यातून त्याची उपजीविका भागवायचा. एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन त्याला चांदीचं नाणं दिलं. पहिले चांदीचे पैसे होते, नाणे होते. चांदीचं नाणं दिलं. लक्ष देऊन ऐका. आणि त्याचा एवढा गरीब की कुठंच हे नाणं ठेवावं याची सुद्धा पंचायत होती. मग त्याला वाटलं जर धोत्राच्या कंबरपट्ट्यात ठेवावं आणि उचलून देता देता जर पडलं तर काय करावं. बरं घरात ठेवावं तर घरही नाही, मग कुठं ठेवावं. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता. त्यानं त्या किल्ल्यात ते नाणं पुरून टाकलं. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ते घेऊन येऊ. ते नाणं पुरून टाकलं. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. दृष्टांतातच लवकर होतं, नाही तर याच्यासारखी सध्या अवघड समस्याच नाही. आवाज अजिबात नाही महाराज. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं, नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी काहीच अपेक्षा नाही महाराज. मग ते लग्न झालं त्याचं. आणि लग्न झाल्यानंतर मग दोघं नवरा बायको त्या झोपडीत राहायला लागले. हे दोघं एक दिवस गप्पा मारता मारता हा तिला म्हणे, तुला माहिती आहे का. म्हणे काय. माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे म्हणे. बायको म्हणे अहो तुमच्याकडेच काय. मी पण माहेरातून आणलेलं एक चांदीचं नाणं माझ्याकडे. तिनं तिचं दाखवलं. त्याला म्हणे आता तुमच्याकडचं दाखवा. तो म्हणे हे बघ माझ्याकडं चांदीचं नाणं आहे, पण आपल्याला घर नव्हतं म्हणून गावाच्या बाहेर जो आपल्या पडका किल्ला आहे ना, त्या पडक्या किल्ल्यात मी ते नाणं पुरून ठेवलेलं आहे. मी आता जातो ते नाणं घेऊन येतो. तुझ्याकडचं एक माझ्याकडचं एक सोनाराकडे जाऊ मोडू, त्याच्यात आपलं घर बांधू. काय दोघांना स्वप्न सजवायचं त्यांनी सजवलं. आणि तो ते चांदीचं नाणं आणायला निघाला. चैत्र वैशाखाचा महिना. चैत्र वैशाखाचा महिना. सूर्य माथ्यावर आलेला. दुपारीच्या उन्हामध्ये चिटपाखरू रस्त्यावर नाही आणि याच्या पायात चप्पल जोडा काही नाही. पण अशा भर उन्हामध्ये तो अनवाणी पायात चप्पल जोडा नसताना त्या किल्ल्याकडे निघाला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, पण त्याला त्या चांदीच्या नाण्याची नशा डोक्यात होती ना, त्याच्यामुळे त्या उन्हाचं काही त्याला जाणीव होत नव्हती. अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि तो त्या किल्ल्याकडे चालत चालला. त्या देशाचा राजा होता. त्या राजानं पाहिलं, म्हणे अरे एवढ्या उन्हामध्ये सूर्य माथ्यावर आलेला, चिटपाखरू रस्त्यावर नाही आणि एवढ्या उन्हात हा माणूस पायात चप्पल जोडा नसताना कुठं निघाला असावा. त्याला बोलावून घेतलं शिपायाकडून आणि विचारलं का रे एवढ्या भर उन्हामध्ये पायात चप्पल जोडा काही नाही आणि कोणत्या नशेत निघाला, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या तुझ्या. तो म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपवायचं म्हणे. आपल्या गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे ना, तिथं माझं एक चांदीचं नाणं मी पुरून ठेवलेलं आहे. ते चांदीचं नाणं आणायला चाललो. राजा म्हणे एक नाणं आणायला तू एवढ्या लांब चालला. हो राजेसाहेब. राजाला दया आली त्याची. राजा म्हणे हे बघ त्या चांदीच्या नाण्याचा नाद सोडून दे. एवढ्या उन्हात कुठे जातो तिकडं. मग काय करू म्हणे. अरे चांदीच्या नाण्याचा नाद सोडून दे, मी तुला माझ्या जवळचं सोन्याचं नाणं देतो. सोड त्या चांदीच्या नाण्याचा नाद. आणि राजानं त्याला प्रसन्न होऊन सोन्याचं नाणं दिलं. प्रसन्न झाल्यानंतर लोक काय देतील सांगता येत नाही. आता ही अंगठी मला गिफ्टच दिलेली आहे. एकाने एक 55,000चं घड्याळ दिलेलं आहे. एकाने एक मोबाईल दिलेला आहे. इथं 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे. काय कोणाच्या मनात काय येऊन जाईल काय सांगता. बरोबर आहे ना. हे बघा तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. बरं ज्याला घालायची त्यांना हसणं मनावं बी घेऊ नका. लक्ष देऊन ऐक. जे दिलेले आहे मी आता खोटं कशाला बोलू, बरोबर आहे का नाही. खोटं बोलायचं. हां लक्षात ठेवा. मग ते त्या राजानं त्याला सोन्याचं नाणं दिलं. फार लक्ष द्या आता. आणाय चालला होता बोला चांदीचं, मिळालं सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे का नाही. राजाला त्याच्याकडे पाहिला, आनंद वाटला. तो म्हणे बघ चांदीचं नाणं आणाय चालला होता, मी तुला माझ्याजवळचं सोन्याचं नाणं दिलंय. आता काय करणार आहे तू. काय नाही म्हणे राजेसाहेब, चांदीचं नाणं आणाय चाललो होतो, पायात चप्पल जोडा काही नव्हतं आणि तुम्ही मला सोन्याचं नाणं दिलं.
आता हे नाणं मोडणार आणि पहिल्यांदा एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे तुझं समाधान नाही झालं, तुझं समाधान नाही झालं का, मी तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजा म्हणे याला खुश करूनच पाठवायचं. राजा आहे महाराज तो, त्याच्याकडे काय कमी आहे, राजाकडे काय कमी आहे. एका फोनवर काम होतात त्या लोक, त्यांचं काय अंदाज. म्हणले 100 सोन्याचे नाणे देतो. मग तर लय आनंद झाला त्याला. 100 सोन्याचे नाणे मिळाले. बरोबरी कशी असते बघा. आणाय चालला होता चांदीचं, पहिलं मिळालं सोन्याचं. त्याच्यावर समाधान झालं नाही म्हणून राजानं 100 सोन्याचे नाणे दिले. बरोबरी करिता बरोबरी. 100 सोन्याचे नाणे मिळाले. राजाला वाटलं आता याचं समाधान झालं असेल. बघ म्हणे एक चांदीचं नाणं आणायला चालला होता, मी तुला 100 सोन्याचे नाणे दिले, आता काय करणार आहे तू सांग. तो म्हणे आता काय राजेसाहेब, एक चांदीचा आणायला चाललो होतो, 100 सोन्याचे नाणे मिळाले, आता मी काही चप्पल गिप्पल घ्यायच्या भानगडीत पडत नाही म्हणे, आता भाड्याची गाडी करतो आणि मग किल्ल्याकडे जातो. राजा म्हणे काय माणूस या. राजा म्हणे तुझं समाधान झालं नाही का, ऐका माझ्याकडे, मी तुला 5000 सोन्याचे नाणे देतो, 5000 सोन्याचे नाणे देतो. अहो मग तो उड्याच मारायला लागला. राजा असावा तर तुमच्यासारखा. राजाला वाटलं ज्यार ते आनंदात उड्या मारतो त्यार ते आता याचं समाधान झालं. राजा म्हणे बघ एक चांदीचा नाणं आणायला चालला होता, मी तुला 5000 सोन्याचे नाणे दिले, आता काय करणार आहे तू बोल. तो म्हणे राजेसाहेब आता मी काही चप्पल घेऊन किल्ल्याकडे जाणार नाही, भाड्याची गाडी करून किल्ल्याकडे जाणार नाही, 5000 सोन्याच्या नाण्याचा मालक आहे, आता स्वतःची गाडी घेणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे का माणूस या. पण राजा हट्टालाच पेटला. म्हणे आता याचं 10:30 वाजेपर्यंत काहीतरी करायचं म्हणजे करायचं, हा याचं समाधान केल्याशिवाय सोडायचंच नाही म्हणे. राजा म्हणे हे बघ तुला आता मी माझी अर्धी जहागिरी देतो, अर्ध राज्य माझं आणि अर्ध राज्य तुझं, 2.5 वर्ष. हा अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. हे बघ माझ्या लक्ष द्या, दोघाला 2 सिंहासनावर बसवलं आणि राजानं सिंहासनावर बसल्यानंतर त्याला विचारलं बघ म्हणे एक चांदीचं नाणं आणायला चालला होतास, आता तू माझ्या अर्ध्या राज्याचा मालक झालास. माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. सांग तुला उजव्या हाताकडचं पाहिजे का डाव्या हाताकडचं पाहिजे. ते म्हणे मला उजव्या हाताचं नको आणि डाव्या हाताचं नको, जिकडनं पडका किल्ला आहे तिकडचं द्या. कळलं माझं बोलणं तुम्हाला. याला म्हणायचं बरोबरी. हे ना कोण्या राजाचं आहे ना कोण्या गरीबाचं आहे, हे आपल्या सगळ्यांचंच आहे. किती मिळाल्यानंतर आपण देवाला म्हणू की आता बाद झालं. मग जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी. लोकाला पटलं, लोक म्हणले आम्ही देवाला बजू. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी दुरी, आणि हार घालणारे यावरी, भवाची पुरी वाहावशी विठोबा रखुमा. बाबा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबा हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वा वा छान भजन केलं, धन्यवाद. ऐका असं भजन करणं. 1 मिनिट आता लक्ष द्या माझ्या. हे जे भजन तुम्ही केलं ना, हेच महाराज सांगतात, सांगतो तुमाशी बजारे विठ्ठल. आणि ज्यानं नाही केलं ना, नाही तरी गेला जन्म वाया. कळला आता अर्थ. सांगतो तुमाशी सोपा, नाही तरी गेला जन्म वाया.
जन्म वायाला जाईल. आज पहिला दिवस आहे. 8:30 ते 10:30 आपली वेळ आहे. 5-10 मिनटं अजून माझ्याकडे शिल्लक आहे. 10 मिनटं अजून तुमचे घेणार आहे. आपला हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खडकी, या खडकीमध्ये अतिशय गोड छान एवढ्या लांबवरून आपण लाइटिंग लावली. तिकडं फाट्यावरच बॅनर आहे, गावातही बॅनर आहे. आणि यावर्षी सर्व गावकरी मंडळीनं आणि तरुण मंडळीनं पुढाकार घेऊन की बुवा यावर्षी आपण आपल्या गावात छान सप्ताह करूयात, आहे का नाही. आणि म्हणून हा संकल्प केला. आणि अतिशय एकदम टॉपचे कीर्तनकार तुम्ही या ठिकाणी निवडले बरं. आता उद्या आदिनाथ बाबा आहेत, सागर महाराज आहेत, आत्तार महाराज आहे, साठे महाराज आहे, खोले महाराज आहे, माऊली महाराज आहे. पाठ झालं माहिती आहे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. हां बरोबर आहे ना. एवढे नामवंत महाराज मंडळी, म्हणजे रोज प्रत्येकाच्या हाताची वेगळी जशी आचार्याची चव असते ना, तसं प्रत्येक वक्त्याची एक वेगळी ओळख आहे. आज जे खाल्लं ते उद्या खायला मिळणार नाही. आज तर एकच नंबर आहे ना. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. आज जे आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. रोज म्हणजे असं तुम्ही चॉईस करूच नका की मला या दिवशी जायचं. तुम्ही रोज या, तुम्हाला रोज कान तृप्त होऊनच घरी जाल तुम्ही. एवढी सुंदर यादी सगळ्यांनी. मी पुन्हा एकदा सांगेल की महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा अशी आपल्या खडकी गावची पत्रिका आहे कीर्तनाची. लक्षात ठेवा. म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी पुन्हा, आणि त्यात दुग्ध शर्करा योग असा आहे की सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. आमचे नाव काय यांचं, त्यांचं नाव सांगा. बापू. हां, त्यांच्या वडिलाचं नाव आहे त्याच्यावर, ज्ञानदेव महाराज आहे की नाही. ज्ञानदेव भाऊ कैलासवासी, ज्ञानदेव भाऊ साळुंके, ज्ञानदेव, हां ज्ञानदेव भाऊ साळुंके आणि त्यांचा सर्व समस्त परिवार. आणि दादांनी वडिलाच्या नावाने आज या ठिकाणी हे सौजन्य घेतलं. आणि काही नाही बरं, मला ते शब्दानेही म्हणले नाही की महाराज हे सौजन्य तुमचं माझ्याकडे. मला त्या दुसऱ्या दादांनी सांगितलं, कुठं बसली ती, माझ्याजवळ होते बघा फेटा घालता, हां तुम्ही, यांनी सांगितलं की आज कीर्तनाचं सौजन्य यांच्याकडे. बघा म्हणजे एवढं देऊन सुद्धा कोणती नावाची अपेक्षा नाही, अजिबात नावाची अपेक्षा नाही. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्व. आणि हे बघा अशी उदार माणसं आहेत म्हणून असे सप्ते करणं सोपे आहे, नाही तर एवढंही सोपं नाही महाराज, बरोबर आहे. म्हणून मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि हे बघा जो देणारा आहे त्याचं नाव घेतलं पाहिजे. रोज कीर्तनकारांना, काही कीर्तनकाराला लक्ष राहणार नाही म्हणून त्यांना रोज सूचना द्या की जे यजमान आहे अन्नदाते यांचं नाव घेत जा, त्यांचं नाव घेत जा. एक वेळ 2 वेळ नाव, आता ते नाही म्हणले आपल्याला नाव घ्या, पण आपण घेणं आपलं कर्तव्य आहे. बरं मग देणाराचं नाही घ्यायचं तर पंगत हाणणाराचं घ्यायचं का. बरं देणाराचं नाही घ्यायचं, मग घ्यायचं काय म्हणतात त्यांचं नाव घ्यायची काय गरज आहे. एवढं तू दे, तू घेतो, हो तर वावडं थोडंच आहे, बरोबर आहे ना. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही ना. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करते. महाराज हे नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक हे नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकाशा करता तू माणसं. यंदा पोरं पुढं झाले, सप्ताह करायचं ठरवलं, सगळ्यांनी सहकार्य करा महाराज, सगळ्यांनी. ते पुढं झाले याचा त्यांना पश्चाताप होऊ देऊ नका गावकरी मंडळी, नाही तर धार्मिक कार्यक्रमात, नाही तर पुढं झाले म्हणून बा काय म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, अजिबात हे करू नका. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं काहीच असं बरोबर आहे ना. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 2,500. बरं चला 2,000 गावात मोबाईल आहेत का? 2,000 आहेत. एक मोबाईल 10,000चा धरा आपण. 20चा, 25चा, 40चा, 50चा, 1 लाखाचा, ते 1.5 लाख ते 1.25-2 लाखापर्यंत मोबाईल आहेत. पण आपण सगळा 10,000चाच एक धरू. 10,000 गुणिले 2,000, 2 कोटी रुपयाचे खडकीत मोबाईल आहेत. आता हे प्रॅक्टिकल आहे. 2 कोटी रुपयाचे खडकीत मोबाईल आहेत. आणि एका मोबाईलचा रिचार्ज 300 रुपयाचा आहे. 299 म्हणजे 300. 2,000 गुणिले 300, 6 लाखाचा महिन्याचा खडकीचा रिचार्ज आहे. 6 लाख रुपये. साहेद आहे 60 आणि वरचे 12, 72 लाख रुपये खडकीचे वर्षाला मोबाईलच्या रिचार्ज मध्ये जातात.
त्याच्यातले वरच्या 2 महिन्याचे सोडा, 12 लाखाचा सप्ताह धरा आपण, लागणार नाही पण धरा. 70 लाखांना 60 लाखांना अजून बी गाव फायद्यातच आहे. आणि मी साधा हिशोब सांगितला हा मोबाईलचा 19, हे बघा खोट्या 3 तासाच्या पिक्चरचा खर्च 70-80 कोटी रुपये असतो, बरोबर आहे ना. ते खोटं आहे आणि त्याचा पाहण्याचं तिकीट 300 पासून 1,500 पर्यंत असतं. त्याला विरोध करणार नाही आपण कधी. धार्मिक कार्यक्रमाला विरोध करू नका. ज्याला द्यायचंय त्यांना द्या, ज्याला नाही द्यायचं त्यांनाही म्हणा, पण विरोध करू नका. विरोध करायचा नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय, चांगल्या कामाला माणसांना मदत करावी, बरोबर आहे ना. चांगल्या कामाला सहकार्य करावं, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. चुका काढायच्या तर कशातही निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना. करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. 75ला एसटी फुकट आहे ना, मग यायला वाटलं त्या वयाचं काय काम आहे. यायनं 65चं किती गेलं, 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार. मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि तो असं करतो. खरंय, त्या बाईला म्हणतो खरंय. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाहि ना. अधिकारी येडाय का लिहायला, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. 75ला फुकट सांगितलं, मग आहे ना 75 जळाले का डोळेच वे झालं भाड. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना, मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून खाली कितीवर आणली, 65 वर केली. कर्म झाली तिची भोगाले, उपजले मेले. हा, अरे अरे हा. जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी आता थोबाड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. हा, चुकाच काढायच्या म्हणल्यावर कशात निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. एक मीडियावाल्या एका बाईल म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय. आता कधी माहेराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा, वागत सांगू ना. हा, असं असतं. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघत राहतात. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, जेवण करायचं आणि म्हणायचं छान बांधलं हो घर तुम्ही, आज तुमचं झालं उद्या आमचं होईल. आनंद वाटला, तुमचं घर झालं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर, ह्या 5 गोष्टी गरजेच्या आहेत माणसाला, बरोबर आहे ना. घर पाहिजे माणसाला. तुम्ही चांगलं झालं बांधलं. जेवण करा, कौतुक करा, निघून जा. जेवण करत नाही, कौतुक करत नाही, तेच जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावी लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा, बरोबर आहे ना. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय, पेढा खायचा. आणि काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आधार आला. उद्या अर्ध्या रात्री जर आजारी पडलो तर तुमच्या गाडीत घेऊन आम्हाला हॉस्पिटलला न्या. एवढा फायदा झाला तरी बाद झाला आम्हाला. चांगलं आहे, बरं झालं घेतली. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुकही करत नाही, पेढाही खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. होय साळुंके भाऊन मी पाहून घेईल, तुला टेन्शन आहे का आज. तू खोदू काय विचारा, किती घेतली, आट्या घेऊन मरशील तू. हा, बरोबर आहे ना. देणारे देतात, करणारे करतात. आपण चांगल्या कामाला मदत करावी, बरोबर आहे. पुन्हा एकदा चांगल्या कामाला मदत करा. आणि जाता जाता सांगतो, ज्या शंभूराजांना, शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, हे त्या शंभूराजाचंच कार्य आहे, हे त्या शिवाजी महाराजाचंच कार्य आहे. याला कोणता मंडप म्हणतात, धर्म मंडप. याला साधा मंडप नाही मानत मला, हा धर्म मंडप आहे. म्हणजे शंभूराजानं, शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आणि जाता जाता सांगेन मी तुम्हाला, पुण्यवान भाग्यवान माणसं आहात तुम्ही, की आपल्या शेजारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थळ आहे. चोंडी
मी गेलो मागे एक दिवस, तो राजवाडा वगैरे सगळं पाहिलं. अहिल्यादेवी होळकरांचे उपकार आहेत या महाराष्ट्रावर, या भारतावर. कारण हे 12 ज्योतिर्लिंगाची मंदिरं जे आपण पाहताय ना, या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. पुण्यश्लोक लक्षात ठेवा. अहिल्याबाई होळकर, आणि इथून आपल्या जवळ आहे चोंडी, बरोबर आहे ना. आपल्या जो न्याय जनतेला तोच आपल्या मुलाला, हे तत्व होतं महाराज. पक्षाच्या कार्यकर्त्यासारखं काम नव्हतं. आपल्या पक्षातला कसा बोलला तरी माझा आहे, हे नव्हतं अहिल्याबाईच्या काळात. छत्रपती शिवाजी महाराजानं आपला पाटील जरी चुकला तरी त्याचा चौरंग केला होता. म्हणून राजांना 18 पगड जातीतले लोक मानत होते. सोपे 18 पगड अरे तानाजी मालुसरे सारख्याने राजांसाठी जीव द्या, म्हणजे आपल्या, लक्ष द्या माझ्याकडे, दुसऱ्या जातीतल्या माणसांना आपल्यासाठी जर जीव द्यायचा असेल तर आपण किती प्रामाणिक वागावं लागेल. ही काही सोपी गोष्ट आहे महाराज. छत्रपतीवर तो विश्वास होता लोकांचा. 18 पगड जातीतल्या लोकांना राजांनी एकत्र केलं होतं, लक्षात ठेवा. आणि हे स्वराज्य निर्माण केलं होतं. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं काय तुझ्या आजाचं सांगू मग आता. म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही मिळतील. पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ही घोषणा आहे ना, जेव्हा भारत पाकिस्तानचं आता मध्ये युद्ध झालं ना, त्या युद्धामध्ये प्रामुख्यानं 2 घोषणा आल्या. एक हर हर महादेव आणि दुसरी जय भवानी जय शिव. म्हणून आजही जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं अनावरण केलं. का? एकाला विचारलं तुम्हाला इथं पुतळा कशासाठी पाहिजे होता? आम्हाला राजांकडे पाहिल्यानंतर लढण्याची ऊर्जा मिळते म्हणून आम्हाला इथं पुतळ्याची गरज आहे. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. म्हणून त्या महाराष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. तुम्ही राजाला मानत असाल ना, माझं काही माणसाला बोलणं पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण मी ठरवलंय आता बोलायचं. 4 तारखा कमी होतील नाही तर 4 वाढतील, त्याचं काही घेणं देणं नाही. तुम्ही राजाला मानत असाल ना, माझी विनंती आहे तुम्ही राजांच्या तत्वाने चाला. बस तुम्ही जर राजाला मानत असाल आणि राजाचे तत्व मानत नसाल तर तुमच्या अंतकरणात राजाविषयी अस्मियता नाही आहे. माझी विनंती आहे, आज महाराष्ट्राला गरज आहे त्या गोष्टीची. महाराष्ट्राला गरज आहे म्हणून लागेल. लक्षात ठेवा, आपण त्या शिवाजी महाराजाचे, हे बघा मी पुन्हा सांगतो, कोण्या नेत्याच्या विचारानं महाराष्ट्राचं भलं होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारानं महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या राजांच्या
त्या साधू संतांच्या विचारानं चाला, तेनेची पंथे चालू जाता न पुढे पुढे गुंता कोटी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय महाजनो एन गतस पंथहा महाजन ज्या मार्गाने गेले गिरीश महाजन नाही बरं का हा महाजन म्हणजे साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालणं आपले गरज आहे. एक बोलू तुम्हाला, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. त्या रस्त्यानं चाल, आज गरज आहे त्या रस्त्यानं जाण्याची. बस मला काय होईल त्रास तुम्हाला थोडाफार, पण चांगल्या मार्गाने गेले तर आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण माझी आठवण केली. एवढ्या दूरवर मलाही कळलं नाही, यूट्यूबवर वगैरे तुम्ही पाहिलं असेल किंवा ते एक दादा आमच्या परिसरात येतात, कुठं बसली ती काय माहीत दादा, ते आमच्या हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मशनरी वगैरे असतात. हां शरद भाऊ शिंदे, हां शरद भाऊ शिंदे, इथं शरद आणि शिंदे एकत्र आले व जाऊ दे, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांनी प्रसाद घेतले जाऊ नका. हां लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून ते त्यांनी कदाचित कोणी ऐकलं असेल आणि तुम्ही बोलवलं, तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि अतिशय फ्रेश आहात बघा तुम्ही, असं वाटत नाही पहिला दिवस आहे आज, वाटतं का? आज कोणतं कीर्तन आहे? एक नंबरचं. हां बरोबर आहे ना, लक्षात ठेवा, असं वाटत नाही. आणि ते पाऊस आल्यावर मला वाटलं नाही की माणसं एवढी येतील, पण भरपूर मंडळी, म्हणजे आजच जवळपास आपला 70% मंडप जवळपास आपला फुल आहे. उद्या परवापासून आपल्याला इथं जर पाऊस नाही आला तर बसायला सुद्धा जागा राहणार नाही. पावसामुळं काय होतं, येणारी पब्लिक थांबते आहे का नाही पावसामुळं. म्हणून उद्या याच्यावर कागद टाका आहे का नाही, याच्यावर उद्या कागदही येणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आता सगळ्यांनी घरी जा आहे ना, तुम्ही म्हणसा ना आता चालू द्या उघडेपर्यंत आहे का नाही. पुन्हा लक्ष द्या, अरे बसा 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 बसा, पाऊस आला का? बरं तिकडं हे नाही का? बरं ठीक आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आमच्या साळुंके दादासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.